नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहे अगदी सहज कुणालाही जमेल असा साधा सोपा घरच्या साहित्यात तयार होणारा मसाले भात। त्यासाठी ह्या बासमती तुकडा तांदूळ मी हे 3 वाट्या घेतलेले आहेत। हे 3 वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत। आता ह्या मसाले भातासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया। हे मध्यम साईजचे 2 कांदे मी हे असे लांबट बारीक चिरून घेतलेले आहेत। हा एक मोठ्या साईजचा टोमॅटो घेतलेला आहे, हा पण मी लांबट चिरून घेतलाय। हा एक कढीपत्त्याची फांदी घेतलेली आहे। आज आता माझ्याकडे कुठलीच भाजी उपलब्ध नाही आहे म्हणून मी हे एक वांग असं पातळ चिरून घेतलेलं आहे। हे 20 ते 25 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं हे मोठं मोठं ठेचून घेतले। हा गोडा मसाला 2 चमचे, 1 चमचाभर हळद, आवडीप्रमाणे मिरची पावडर घ्या, 1 छोटा चमचा हिंग आणि ही कोथिंबीर ही आपण फोडणीसाठी थोडी वापरणार आणि थोडी गार्निशिंगसाठी ठेवणार आहे। चला तर मग ह्या भाताची आपण फोडणी बघूया। बघा आता भाताच्या फोडणीसाठी ठेवलेला कुकर आपला गरम झालेला आहे। त्यात हे साधारण मी 3 चमचे तेल टाकून घेतले। बघा आता तेल गरम झाले की त्यामध्ये टाकूया हे चमचाभर मोहरी, 1 चमचा जिरे, दोन्ही असं चांगलं तडतडलं की त्यामध्ये टाकायचं आहे हा हिंग, आता टाकूया हा कांदा आणि हा कढीपत्ता आणि हा कांदा आपण गुलाबी रंगावर चांगला परतून घेऊया। आता कांदा आपला कसा छान भाजून झालेला आहे, त्यामध्ये आता आपण टाकूया हा टोमॅटो आणि त्याच्याबरोबरच हे वांग्याची काप टाकून घ्यायचे। तुम्ही फ्लावर, बटाटा, ओला वाटाणा कोणत्याही भाजीचा ह्यामध्ये वापर करू शकताय। ते आता चांगलं असं परतून घेऊया। बघा आता कांदा, टोमॅटो आणि वांग चांगलं परतून झाल्यानंतर त्यामध्ये टाकूया हे आलं लसूण आणि त्याबरोबरच ही आपण थोडी कोथिंबीर टाकून घेणार आहे। हे आता आपण एकसारखं परतून घेऊया। बघा आता हे सगळं कसं छान परतून झाल्यानंतर भाताला आपल्या स्वाद चांगला येण्यासाठी नंतर तर आपण वरण तूप घेणारच आहे, पण ह्या फोडणीत जर तूप टाकलं तर अजून ह्या भाताला स्वाद आणि टेस्ट पण छान येते। म्हणून ह्यामध्ये आपण हे 2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे। तूप आता वितळेपर्यंत आपण थोडा वेळ परतून घेऊया। मी दुसऱ्या शेगडीवर अगोदरच पाणी गरम करत ठेवलेलं आहे, ते आता हे गरम पाणी आपण त्यामध्ये ओतायचं आहे। हे 3 वाटी तांदळासाठी साधारण हे 7 ते 7.5 वाट्या, अगदी 8 वाट्या जरी पाणी घातलं तुम्हाला मऊ भात हवा असेल तरीही चालतं। आता त्यामध्ये टाकूया हा गोडा मसाला, हळद आणि ही मिरची पावडर। ही जर तुम्ही सगळे जर हे कोरडे जिन्नस फोडणीमध्ये टाकले तर भाताच्या वरतीच राहतात आणि भात वरती पिवळा आणि खाली पांढरा होतो, म्हणून हे आपण पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता ह्यात टाकायचं आहे आपण चवीपुरतं मीठ आणि साखर। आणि हे साधारण अर्धा चमचा आपण ही साखर टाकून घेतलेली आहे। पाण्याला उकळी यायची, आता वाट बघूया। बघा आता पाण्याला आपल्या कशी छान उकळी आलेली आहे। त्यामध्ये आपण आता हे अगोदरच धुवून ठेवलेले तांदूळ टाकून घेऊया। आता हे एकसारखं हलवून घेऊया। आता हे कुकरचं झाकण बसवून गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपण ह्या कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे। कुकरची आपल्या वाफ गेलेली आहे। आता हा आपण उघडून बघूया। बघा कसा छान झालाय। हा आता मी सर्व करते।
बघा भात आपला कसा छान मऊ झालेला आहे. बॅचलर्स असा किंवा नवशिके असा किंवा एखादी बावरलेली नववधू असो, सगळ्यांनाच न चुकता करता येणारा असा हा आपला सोपा मसाले भात तयार झालेला आहे. बघा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत नवीन रेसिपी घेऊन. बघा आता वरून आपण हा ओलं खोबरं आणि कोथिंबीरीनं सजवून घेऊया. ह्यावर आता वरून अजून 1 चमचाभर आपण तूप टाकून घ्यायचं आहे आणि त्यावर पिळा आहे लिंबूची फोड. बघा माझी रेसिपी आवडल्यास मला नक्की कमेंट्समध्ये कळवा.